अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्यची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीचा प्रारंभ करत असताना गणेश भगवंताला वंदन करतात। ज्ञानोबरायांनी गणेश भगवंताच्या तात्विक स्वरूपाचं वर्णन केलं। गणपती भगवान हे साक्षात ब्रह्मरूप आहेत। गणपती भगवान हे साक्षात आत्मरूप आहेत आणि तोच गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या करता वेगवेगळी रूप धारण करतो, अवतार धारण करतो। आणि आता ज्ञानोबरायांनी गणेश भगवंताला वंदन केलेलं आहे, गणपती बाप्पाचं वर्णन केलेलं आहे, तो ज्ञानोबरायांचा गणेश हा वाङ्मयीन स्वरूपाचा आहे। जगातलं सगळं वाङ्मय जे आहे त्याची कल्पना गणपती बाप्पाच्या शरीरावर केलेली आहे आणि अशा गणपतीला मी वंदन करतो असं ज्ञानेश्वर महाराज पुढच्या आणखीन काही ओळ्यामध्ये सांगतात, 20 ओळ्यामध्ये सांगतात। ते गुरुकृपा मिया नमिले हे तिन्ही एकवटले, ते त शब्द ब्रह्म कवळले, हे मिया गुरुकृपा नमिले आदी बीज। गणपती बाप्पा हेच संपूर्ण विश्वाचा आदी बीज आहेत। त्यालाच ब्रह्म म्हणतात, त्यालाच आत्मा म्हणतात। आणि ज्ञानोबरायांनी वाङ्मयीन गणपतीची पूजा केलेली आहे। आणि ज्ञानोबरायांना जे कार्य करायचं आहे ते वाङ्मयीन कार्य करायचं आहे। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे। आणि हा वाग्यज्ञ करण्याकरता गणपती बाप्पा सुद्धा वाङ्मयीन स्वरूपच ज्ञानोबरायांनी पूजिलेले आहेत। आणि मग जशी व्यवहारामध्ये एखादी गणपतीची मूर्ती असते, त्या मूर्तीचे वेगवेगळे अवयव असतात। काही उभ्या मूर्ती असतात, काही बसलेल्या मूर्ती असतात, काही सिंहावर आरूढ मूर्ती असतात, काही मयूरावर असतात, काही उंदरावर असतात। अशा अनेक गणपतीच्या मूर्ती आहेत। आणि मग त्या गणपतीला वेगवेगळ्या प्रकारचे आपण अलंकार घालतो, गणपती बाप्पाला वेगवेगळे कपडे घालतो, वेगवेगळ्या प्रकारची गणपतीची फुलं आहेत ती फुलं आपण अर्पण करतो आणि मग गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेतो। तसं ज्ञानोबरायांनी हा जो गणेश आहे, या गणेशाला सगळे वाङ्मयामध्ये बसवलंय किंवा सगळं वाङ्मय जगातलं गणपतीच्या शरीरावर बसवलंय। आता कशाकरता बसवलंय, का बसवलंय, ज्ञानोबरायांचा त्याच्यात काय हेतू आहे? गणेशाची पूजा करत असताना या सगळ्या वाङ्मयाला एक प्रकारचं नमन केलंय असंही आपण म्हणू शकतो। कारण ह्या सगळ्या वाङ्मयातूनच ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण होणार आहे। आणि म्हणून नमन करत असताना ह्या सगळ्या वाङ्मयाला एक प्रकारे नमन केलं ज्ञानेश्वर महाराजांनी। ज्यांनी हे वाङ्मय तयार केलंय त्या ऋषीमुनींना नमस्कार केलाय, वंदन केलंय असं म्हणायलाही आपल्याला हरकत नाही। किंवा हा जो ग्रंथ तयार होतोय ज्ञानेश्वरी, हा ग्रंथ मी
माझ्या मनाने लिहित नाही. जसं तुलसीदास महाराजांनी तुलसी रामायण लिहित असताना हे तुलसी रामायण मी कोणत्या कोणत्या ग्रंथाच्या आधारे लिहितोय ते सगळं वर्णन केलंय. मी जरी भाषेत लिहित असलो तरी सुद्धा याला आधार सगळा आहे म्हणून सगळ्यांचं वर्णन अगोदर केलंय, सगळ्या रामायणांचं वर्णन केलंय. अगदी त्याच्यामध्ये त्यांनी काव्य नाटक यांचाही उल्लेख केलाय. प्रत्येक ग्रंथकार जे असतात ग्रंथ लिहायला लागल्यानंतर जे पूर्वीचे ग्रंथकार होऊन गेले ज्यांचा आपण आधार घेतला त्यांचा उल्लेख करतात. नाथ महाराजांनी सुद्धा भागवत लिहित असताना या भागवताला मी कोणाकोणाचा आधार घेतलाय त्या सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. अगदी टीकाकारासहित नावं घेतली. टीका श्रीधरी चोखडी, वंदू आचार्य शंकरू, अशा प्रकारे सगळ्यांना वंदन केलंय. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी का हा वाङ्मय गणपती लिहिलेला आहे, वाङ्मय गणपतीलाच वंदन का केलं. अनेक त्याच्यामध्ये ज्ञानोबारांचे भाव असतील. ज्याला गणेशाची कृपा पाहिजे, ज्याला बुद्धी पाहिजे त्याने या वाङ्मयांना विसरू नये असंही त्यांना सांगायचं असेल. पण ज्ञानोबाराय दर्शन घेत असताना गणपतीचं जे शरीर आहे ते ज्ञानोबारायांना वेदमय दिसतंय. हे शब्द ब्रह्म अशेष, त्याची मूर्ती सुवेश, जेत वर्ण वपू निर्दोष मिरवित असे. आणि वेदात असलेली जी काही निर्दोष वर्णमाला, वेदाचा उच्चार जसा आहे तसाच केला जातो. त्याच्यात बदल अनुपूर्वीत सुद्धा बदल करता येत नाही. व्यवहारातली मराठीतली वाक्य लौकिक भाषेतली वाक्य थोडी बदलता येतात. मंदिर येथे आहे, येथे मंदिर आहे म्हणता येतं. मी प्रवचनात बसलो मी प्रवचनात असंही म्हणता येतं. पण वेदामध्ये जी काही वाक्य आलेली त्याची अनुपूर्वी आहे, एका शब्दानंतर त्या शब्दानंतर तोच शब्द ठेवावा लागतो. त्या अनुपूर्वीमध्ये सुद्धा त्यांनी बदल केलेला नाही. याला निर्दोष वर्ण वपू मिरवित असे म्हटले. जसेच्या तसे शब्द उच्चारायचे. आणि म्हणून असा हा वेद हेच भगवंताचं कोणी शरीर आहे. आणि शरीरामध्ये शरीराला जी शोभा आणणारे असतात ते मात्र अवयव असतात. शरीरामध्ये असलेले आतले भाव जे असतात ते अवयवाच्या माध्यमातून प्रगट होत असतात. म्हणून ज्ञानोबाराय त्या ठिकाणी स्मृती तेची अवयव म्हणतात. देखा अंगिक भाव जेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. म्हणजेच वेदातलं सगळं गुह्य प्रगट करणाऱ्या स्मृती आहेत. वेदातली काही शोभा आहे हे सांगणाऱ्या स्मृती आहेत. म्हणून स्मृती हे ह्या भगवान गणरायांचे अवयव आहेत. ज्याला गणरायांच्या शरीराचं दर्शन करायचं आहे त्याने वेद पहा. ज्याला भगवान गणरायांच्या अवयवांचं दर्शन करायचं असेल त्याने स्मृती पहा. स्मृती पाहिल्याशिवाय तुम्हाला खरा गणपती बाप्पाचे अवयव कळणार नाहीत. वेदातला अंतरंग अर्थ कळणार नाही. म्हणून अनेक प्रकारच्या स्मृती आहेत. 108 स्मृतीचं वर्णन केलं आहे. 108 मधल्या काही आता उपलब्ध आहेत, काही उपलब्ध नाहीत. आणि या स्मृतीमध्ये जे विचार आलेले असतात, सृष्टी निर्मितीची कथा असते, वर्णाश्रम अवस्था
वर्णाश्रम व्यवस्थेचं वर्णन आहे, संस्काराचं वर्णन आहे. काल मी हे सगळं सांगितलं. विवाह प्रकार, गृहस्थाश्रम, श्राद्ध कर्म, मनुष्याने आपली उपजीविका कशी करावी, प्रत्येक वर्णाच्या माणसाची उपजीविका कशी असली पाहिजे. भक्ष्य अभक्ष्याचा विचार आहे, कारण अन्नावर सगळं अवलंबून आहे. काय एक श्रुती नाही, श्रुती आहे. अन्नापासून मन बनतं अशी श्रुती आहे. आहार शुद्धौ सत्वशुद्धी, सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती. आहार शुद्धौ सत्वशुद्धी म्हटले. आहार शुद्ध असेल तर अंतःकरण शुद्ध होतं, मन शुद्ध होतं. जसं आपण जैसे खाय अन्न तैसे होय मन म्हटले. मग तो आहार कसा असला पाहिजे त्याचं सगळं वर्णन त्या ठिकाणी. तैस तेवी जैसा घेपे आहारू, धातू तैसाचे होय आकारू, धातू ऐसा अंतरू भावो पोखे. किती सेवन करायचं आहार, आहार तरी सेविजे, परी युक्तीचे निमापे मविजे. क्रिया जात आचरिजे, युक्त आहार विहार, नियम इंद्रियांची सार, नसावी बासर निद्रा बहु भाषण. म्हणून भक्ष्याभक्ष्याचा विचार त्याच्यात आहे. वानप्रस्थ आश्रम वगैरे, राजधर्म, राजाची कर्तव्ये, न्यायव्यवस्था, मी सगळं काल सांगितलंय. मालमत्तेचे अधिकार, वर्णसंकर, प्रायश्चित्त, पापाचे प्रकार आणि त्याची प्रायश्चित्त, आणि शेवटी मग मोक्षाचाच विचार केलेला आहे. पुनर्जन्म वगैरे आणि मोक्ष, कोणाला कोणता जन्म प्राप्त होतो आणि मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे, हा सगळा विचार स्मृतीमध्ये आहे. म्हणून स्मृती त्याचे अवयव. आता ज्ञानोबाराय गणपती बाप्पाच्या वाङ्मयीन गणपती असल्यामुळे गणपती बाप्पाच्या अंगावर जे जे काही अलंकार आहेत त्या अलंकाराचं वर्णन करतात. ज्ञानोबारायांना या वाङ्मयीन गणपतीच्या विग्रहावरती कोणते अलंकार दिसतात. गणपती बाप्पाला अलंकार सुद्धा आपण परिधान करतो. अगोदर तसं वस्त्र आहे आणि वस्त्रानंतर अलंकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आभूषण गणपती बाप्पाला आहेत. आरतीमध्ये वर्णन केले रामदास स्वामी महाराजांनी. रत्न जडित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंझुंती नुपुरे चरणी घागरी. रत्न फरा, पुढं काय, तुझ गौरी कुमरा. फरा म्हणजे काय, रत्नजडित फरा तुझ गौरी कुमरा. काय फरा म्हणजे मला असू शकतो, फसवे असू शकतो. रत्नजडित फरा तुझ गौरी कुमरा, पण फरा याला याला फरा म्हटलेला आहे मांडीला वगैरे. म्हणजे पितांबर जो घातलेला आहे तोही रत्नजडित आहे असंही म्हणू शकतो. म्हणजे असे रत्नाचे अलंकार गणपती बाप्पाच्या शरीरावर आपण भौतिक घालतो, भौतिक अलंकार आहेत. पण आता हे वाङ्मयातले रत्न कोणती आहेत, वाङ्मयातले अलंकार कोणते आहेत त्याचा विचार सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात, अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. अष्टादश पुराणे हे 18 पुराणं जे आहेत
तेची मणिभूषणे, हेच गणपतीच्या अंगावरील रत्न खचित अलंकार आहेत. 18 पुराण हाच त्यांचा काय रत्नखचित अलंकार. आता हा वाङ्मय गणपती असल्यामुळे ही पुराण हा सुद्धा त्यांचा अलंकार आहे. आणि त्या पुराणामध्ये पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची, पुराणामध्ये योजलेली सुंदर शब्दरचना ही त्यात प्रतिपादिलेल्या सिद्धांतरूपी रत्नांची कोंदणे आहेत. खेवणे म्हणजे कोंदण. हे अलंकार असतात, त्या अलंकाराला कोंदण असावं लागतं, आणखीन तो शोभतो. हिरा बसवायचा असेल त्याला सोन्याचं कोंदण, चांदीचं कोंदण. मग त्या चांदीच्या कोंदणात तो काय शोभून दिसतो, सोन्याच्या कोंदणात आणखीन शोभून दिसतो. मोती असेल एखादा सुंदर, त्याला कोंदण लागतं. तेव्हा ज्ञानोबा सांगतात पुराण ही अलंकार आहेत. 18 पुराण हे 18 अलंकार धरा तुम्ही. आणि या पुराणामध्ये आलेली वेगवेगळी शब्दरचना हीच कोणती तरी कोंदण आहेत. आणि त्या कोंदणामध्ये हिरे बसवलेले आहेत, रत्न बसवलेले आहेत. ती रत्न कोणती आहेत? प्रमेय रत्नांची. हे वेगवेगळ्या प्रकारची प्रमेय सांगितलेली आहेत. म्हणजे प्रमेय म्हणजे सिद्धांत. भक्तीचे सिद्धांत सांगितलेले आहेत, कर्माचे सिद्धांत सांगितलेले आहेत, ज्ञानाचे सिद्धांत सांगितलेले आहेत. सांगायची भक्ती, सांगायचं कर्म, सांगायचं ज्ञान, पण लगेच सिद्धांत माणसाला पटत नाही. मग तो सिद्धांत सांगण्याकरता पुराणांनी वेगवेगळ्या प्रकारची शब्दरचना केलेली वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. पहिली वेद सांगितला, वेद सांगितल्यानंतर स्मृती सांगितल्या, आणि स्मृती सांगितल्यानंतर नंबर आहे पुराणांचा. आपल्या भारतीय दर्शनांच्या मध्ये सगळ्यात पहिले वेद भगवान आहेत. वेदानंतर कोणाचा नंबर येतो? स्मृतींचा नंबर येतो. किंवा वेद समजून घ्यायचे असेल तर तुम्ही स्मृती समजून घ्या. पण स्मृतीसुद्धा आपल्याला कुठं समजतात? स्मृतींची नावं कोणाला माहिती आहेत? कोणी स्मृतीचा अभ्यास केलाय सांगा. अनेक स्मृती, पराशर स्मृती आहे, मनुस्मृती आहे, याज्ञवल्क्याची स्मृती आहे. आपली गीतासुद्धा काय आहे? मी माग सांगितलं स्मृतीच आहे. पण स्मृतीमध्ये सुद्धा थोडक्यात सांगितलेलं असतं, सूत्रबद्ध सांगितलं असतं. सामान्य माणसाला त्या स्मृतीसुद्धा कळत नाहीत, जड होतात. मग स्मृतीमध्ये आलेलं जे काही ज्ञान आहे ते पुन्हा विस्ताराने सांगण्याची गरज पडते. आणि मग त्याच्याकरता कोणती रचना होते? पुराणांची रचना होते. थोडक्यात सांगितलेलंच विस्ताराने सांगायचं. जसं चतुश्लोकी भागवत आहे. ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं, आणि व्यासांना सांगितलं तुम्ही या 4 श्लोकाचेच विस्तार करा. आणि विस्तार करा म्हटल्यानंतर मग व्यास महर्षीने त्या 4 श्लोकाचे 18,000 श्लोक केले आणि पुराण तयार झालं. त्याला म्हणतात भागवत पुराण. अशी अनेक प्रमेय कथांच्या माध्यमातून सांगितलेले असतात. त्यांना काय म्हणतात? पुराण असं म्हणतात. पुराण शब्दाचा अर्थ काय? अनेक पुराणांच्या मध्ये पुराणाचे वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत. तुम्ही आम्ही व्यवहारात ज्याला पुराण म्हणतो तो अर्थ पुराण शब्दाचा नाही. प्रवचन जर 5च्या पुढे जायला लागलं तर काय महाराजांनी पुराण लावलंय म्हटलं असंही म्हणतात लोक. तो पुराण शब्दाचा अर्थ नाही. एखादा मनुष्य नको तेच बोलायला लागला, लोक म्हणतात त्याचं ते रोजचंच पुराण आहे. पुरा अपि नवम इति पुराणम. जे जरी पूर्वीचं असलं तरी नित्य नवीन आहे ते पुराण आहे. म्हणून पुराण शब्दाच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या.
पुरा परंपराम वक्ती पुराणम तेन वै स्मृतम. पूर्वीच्या परंपरा ज्याच्यामध्ये सांगितल्या जातात त्याला काय म्हणतात? पुराण. पुरा परंपराम वै वक्ती, जे पूर्वीच्या सगळ्या परंपरा सांगतात. पूर्वी काय परंपरा चालू होत्या? कृतयुगातल्या परंपरा काय, त्रेतायुगातल्या काय होत्या, द्वापारयुगात काय होत्या, कोणते कोणते राजे होऊन गेले, त्यांनी काय काय केलं, म्हणून त्यालाही पुराण म्हटलंय. पुरा अनिती इति पुराणम. पूर्वीपासून ज्यांनी हे ज्ञान जे आहे ते त्यांनी जिवंत ठेवलेलं आहे त्याला काय म्हणतात? पुराण. म्हणून पूर्वी असं म्हणतात, पूर्वी एकच पुराण होतं. वेदामध्ये पुराण शब्द हा एकवचनी आलेला आहे. जसा वेद एकच होता, व्यासाने त्याचे 4 विभाग केले, सुलभ करून टाकला, त्याप्रमाणे पुराण सुद्धा पूर्वी एकच होतं आणि 1 कोटी त्याची श्लोक संख्या होती. पण ते सगळ्यांना सुलभ व्हावं म्हणून व्यास महर्षींनी या पुराणाचे, एकाच पुराणाचे किती विभाग केले? 18 विभाग केले. जे तिची पण ते ये मृत्यूलोकीचे उपराठे आहे. 18 पुराणात व्यास महर्षींनी सगळं ज्ञान समाविष्ट केलं. म्हणजे मत्स्य पुराण त्याचं उदाहरण दिलंय. पुराणम एकम एव आसीत तत्तदा कल्पांतरे अनद्यः त्रिवर्ग साधनम पुण्यशतकोटी प्रविस्तरम अद्यापि देवलोके अस्मिन् शत्रुकोटी प्रविस्तरम तदर्थो अत्र चतुर्लक्षणम संक्षेपेन निवेशिता पुराणानि दशाष्टौच सांप्रतम तद इह उच्यते. चतुर्लक्षमिदं प्रोक्तम व्यासेन अद्भुत कर्मणा 18 पुराणानि कृत्वा सत्यवती सुतः. म्हणजे पूर्वी जे काही एकच पुराण होतं, अनेक श्लोक होते, त्या सगळ्यांचा विभाग व्यास महर्षींनी केला. आणि व्यास महर्षींनी किती पुराणं तयार केले? 18 पुराणं तयार केले. याच्यामध्ये काही पुराणं आहेत, काही उपपुराणं आहेत आणि काही महापुराणं आहेत. आता पुराण कशाला म्हणायचं? 5 लक्षणाने जे युक्त असेल त्याला म्हणायचं पुराण. 5 लक्षणापेक्षा कमी लक्षणं असतील तर उपपुराण, आणि 10 लक्षणाने जे युक्त असेल त्याला म्हणायचं महापुराण. पुराणाचं लक्षण काय आहे? या पुराणाचं लक्षण पुराणामध्ये सांगितलेलं आहे. ज्यात पूर्वपरंपरेचे विवेचन आहे त्यास पुराण म्हणतात. पद्मपुराणात याची स्पष्टता आहे. म्हणजे काय? सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणीच वंशानुचरितम यस्मिन् पुराणम तत् प्रकीर्तितम. ज्याच्यामध्ये सर्ग आहे, प्रतिसर्ग आहे, वंश आहे, मन्वंतर आहे आणि वंशानुचरित आहे. म्हणजे ज्या ग्रंथामध्ये ही सृष्टी कशी निर्माण झाली, अगोदरची सृष्टी, भगवंताने केलेली निर्माण केलेली सृष्टी, म्हणजे पंचमहाभूत वगैरे हे सांगितलेलं असतं. त्यानंतर त्या सृष्टीमध्ये मग ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात. या ब्रह्मदेवाची सृष्टी, त्याला विसर्ग असं म्हणतात. आणि त्यानंतर मग सर्गमच प्रतिसर्गमच वंश. हो, सर्ग म्हणजे जगत उत्पत्ती कारण सृष्टी, प्रतिसर्ग म्हणजे ब्रह्मदेवाने किंवा देव मनुष्यादी निर्माण केलेली सृष्टी, कार्यसृष्टी. वंश म्हणजे देव ऋषी सोम सूर्य आदींचा वंश. मन्वंतर म्हणजे युग मन्वंतर किंवा कालगणना ज्याच्यात सांगितलेली असते.
आणि वंशानुचरित्र म्हणजे राजे व त्यांच्या वंशातील लोकांची चरित्र, या 5 अंगाचा समावेश केलेला असतो, त्याला म्हणतात पुराण. याच्यापैकी एक जरी कमी असेल त्याला म्हणायचं उपपुराण. आणि महापुराण कशाला म्हणतात? भागवतातच सांगितलंय. अत्र सर्ग विसर्गश्च स्थानम पोषणमूतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रया, असं 10 लक्षणाचं भागवत सांगितलं. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, ऊती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय. या 10 लक्षणाचा विचार जिथे आलेला असतो. सर्ग म्हणजे काय? पुन्हा सर्ग शब्दाचा अर्थ तोच आहे, ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी. विसर्ग म्हणजे काय? त्या सृष्टीमध्ये ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात. म्हणजे काय? भगवंत पहिल्यांदा ही पंचमहाभूत वगैरे निर्माण करून ठेवतात अगोदर. प्रत्येक प्राण्यांच्या कर्म वासना असतात अगोदरच. ब्रह्मदेव काय करतात? हे जोडायचं काम करतात. कारण ब्रह्मदेव सुद्धा भगवंताच्या सृष्टीतले आहेत ना. त्याच्या अगोदर परमात्मा असतोच. त्या ईश्वराच्या सृष्टीमध्ये आणखीन आपण काही सृष्टी निर्माण करतो. अगोदरची सृष्टी होतीच, पण ब्रह्मदेव निर्माण झाली. भागवतात असं वर्णन केलं, भगवंताच्या नाभी कमलातून. मग त्यांनी त्या ठिकाणी ईक्षण केलं. मग मला ज्ञान द्या म्हटले, भगवंतांनी त्यांना ज्ञान दिलं. नंतर मग ब्रह्मदेवाने पुढची सृष्टी निर्माण केली असं वर्णन केलं. काही मानसिक सृष्टी निर्माण केली. नंतर मग शरीराचे 2 भाग केले, एक मनु महाराज, एक शत्रुपा. त्यांना सांगितलं पुढं सृष्टी वाढवा. ते म्हणले अहो सृष्टी राहणार कुठे? म्हणजे पृथ्वीवर राहील ना. पृथ्वी तर देवाने निर्माण केलीच ना अगोदर. अहो ती पृथ्वी तर रसातळाला गेली म्हटले. कोणी नेली रसातळाला? म्हणली हिरण्यकश्यप. हिरण्यकश्यप आला कुठून? म्हणे तो पहिल्या कल्पातला आहे. प्रत्येक कल्पात ब्रह्मदेवाची सृष्टी वेगळी. आता ही ब्रह्मांडही अनेक आहेत. अनंत ब्रह्मांडे एका रोमे ऐशी भेंडे, म्हणजे एका रोमावर भगवंताच्या अनंत ब्रह्मांड आहेत. म्हणजे आता भगवान किती मोठा असेल बघा. आपल्याला आता जी सृष्टी दिसते फक्त एकाच ब्रह्मांडातली. एका ब्रह्मांडातल्या सृष्टीत सुद्धा आपल्याला अजून सगळं माहिती नाही. सौरमंडलामध्ये अशा किती सृष्टी आहेत अजून त्याचा शोध लागलेला नाही. असू द्या. आणि मग पुढं स्थान. स्थान म्हणजे सर्ग विसर्ग नंतर स्थान सांगितलं. स्थान म्हणजे ही सगळी सृष्टीची स्थिती राहण्याकरता भगवान परमात्मा कशा कशा लीला करतात. ही सगळी सृष्टी जी आहे ती स्थिर आहे. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे, पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी. हे स्थिती भगवान तिची स्थिती ठेवतो. काही दिवस का येण्याची स्थिती राहावी लागते. बरोबर वारे वाहतात. भयात दया दस्य अग्निस्तपती, भयात तपती सूर्य, भयात इंद्रश्च वायुश्च, मृत्युर्धावती पंचम. देवाने सगळं नियोजन करून ठेवलेलं आहे. काळाचं नियोजन केलेलं आहे. सगळे ग्रह गोल कसे नियमित फिरवायचे नियोजन केलेले. एक जरी चुकलं तर सगळा गोळ होईल. समुद्राला देवाने सांगितलंय बाबा रेषा ओलांडायची नाही. ओलांडायची कधी मी तुला सांगतो, त्यावेळेस ओलांडतो तो. स्थिती म्हणतात
त्याच्यानंतर पोषणम तदनुग्रह म्हटलंय. पोषण म्हणजे काय? भगवान परमात्मा या सृष्टीमध्ये पोषण सुद्धा करतात. पोषितो जगासी, पूर्वार्ध काय? कारे नाठविशी कृपाळू देवाशी पोषितो जगासी एकला तो. सामान्य पोषण सगळ्यांचंच भगवान परमात्मा करतात. देवाला न मानणाऱ्याला जिवंत ठेवायचं काम कोणाचं आहे? देवाचंच. मागे दृष्टांत सांगितला होता. एका ठिकाणी एका आश्रमामध्ये पंगत होती आणि पंगतीला लोक येऊन बसलेले होते. महाराजांचा नियम असा होता, पंगत वाढेपर्यंत सगळ्यांनी नामजप करायचा. प्रत्येकाच्या हातात माळ द्यायची, जप करायचा. रामकृष्ण हरी असेल काय, श्रीराम जय राम जय जय राम. एक असा नास्तिक येऊन बसला जेवायला. तो म्हणला मी देवच मानत नाही, त्यामुळे मला माळ नका देऊ. ते म्हणले तुला माळ जपायचे असेल तर जेवण, माळ जपतो त्यालाच जेवण, जो माळ जपत नाही त्याला जेवण नाही, उठ. गेला बिचारा, उठून गेला तो. माळ नाही जपली त्याने. देव त्या महाराजांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं बाबा तुम्ही असं का केलं, एका माणसाला जेवणावर उठवलं. म्हटलं बरं झालं देवा तुम्ही आठवण करून दिली, तो तुम्हालाच मानत नव्हता. त्याचं वय किती होतं? म्हणले 40 वर्ष असेल. मग 40 वर्ष तू जीव घातलं का त्याला? म्हटले अरे मला मानत नाही तरी 40 वर्ष मी जीवन ठेवलाय त्याला, तुला एक दिवशी घालायला काय झालं? पोषितो जगाशी. पण भक्तांचं भगवान विशेष पोषण करतात. जसं ही बाग असते आणि बागेमध्ये जो माळी असतो, शेतकरी असतो, काही झाडांना पाणी घालतो, खत घालतो, आणि काही झाडांना काय करतो? उपटून टाकतो, कापतो. कारण बाग सुशोभित राहिली पाहिजे. तसं भगवान परमात्मा सुद्धा याच्यातली काही झाडं उपटून टाकतात, काहींच्यावर फवारणी करतात, तणनाशक, आणि काही झाडांना मात्र पाणी घालतात, स्वतः त्या ठिकाणी वाढवतात. याला भगवंताचं पोषण म्हणतात. पोषणम तद अनुग्रह. भक्तावर भगवान परमात्मा विशेष अनुग्रह करतो. हे यथा माम प्रपद्यन्ते. पुढं काय नाही, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिया. पण पुढे महत्वाचं आहे, ये भजन्ति तुमाम भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. ते मयि संति आणि अहम अपि च अहम अपि तेषु. विशेष माझं भजन करतात ना, त्यांचं मी विशेष पोषण करतो. म्हणून याला पोषणम तद अनुग्रह हे एक लक्षण सांगितलं. आणि मग उतयहा कर्मवासना. वेगवेगळ्या कर्मवासनेचं वर्णन आहे भागवतामध्ये. हे सगळं आहे. मनुष्य वासना, आसुर वासना, दैवी वासना यांचं वर्णन पुराणात केलं जातं. उतयहा कर्मवासना. कोणती वासना कुठे घेऊन जाते? मनुष्य वासना सांगण्याकरता नारद महर्षींचा आणि युधिष्ठिरांचा संवाद सांगितला. दैवी वासना सांगण्याकरता प्रल्हादजींचं चरित्र सांगितलं. आसुर वासना सांगण्याकरता हिरण्यकशिपूचं चरित्र सांगितलं. उतयहा कर्म वासना. मन्वंतर. मग मन्वंतराचं वर्णन असतं पुराणामध्ये. काय असतं? मन्वंतराचं वर्णन असतं. कृत, त्रेता, द्वापार आणि कली ही चतुर्युगी जी आहे, 1000 वेळा गेल्यानंतर एक काय होतो? कल्प होतो. ब्रह्मदेवाचा 1 दिवस. आणि या ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मन्वंतर होतात. किती? 14. आणि या 14 मन्वंतरामध्ये वेगवेगळे मनू असतात. देवाचे वेगवेगळे अवतार होतात. सप्तर्षी वेगवेगळे असतात. बोला, ज्ञानेश्वरीतल्या ओळ्या भगवंतांनी सांगितलं ना 10व्या अध्यायामध्ये, चत्वार मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषाम लोक इमा प्रजा. महर्षया सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषाम लोक इमा प्रजा.
हे सगळं वर्णन ज्याच्यात असतं त्याला मन्वंतर असं म्हणतात. आता कोणता मनु चालू आहे? कोण मन्वंतर चालू आहे? वैवस्वत मन्वंतर. म्हणून अगोदरच्या सगळ्या कथा सांगितलेल्या असतात. पहिले मनु स्वयंभू म्हणू, दुसरे मनु स्वारोचिष म्हणू, तिसरे मनु उत्तम, चौथे तामस, पाचवे, नंतर सहावे चाक्षुष, आणि आता हे सातवं आहे हे वैवस्वत म्हणून आहे. प्रत्येक मन्वंतरामध्ये भगवंताचे अवतार वेगवेगळे, त्या सगळ्या मन्वंतरातल्या कथा असतात. ही मन्वंतर ईशानुकथा, आणि मग ईशानुकथा. ईशानुकथा म्हणजे भगवान परमात्म्याचे जे भक्त आहेत त्यांच्या कथा असतात. भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये पहिला स्कंद हा अधिकार स्कंद आहे. दुसऱ्या स्कंदामध्ये सर्ग सांगितला, तिसऱ्यात विसर्ग सांगितला, तिसऱ्यात आणि चौथ्यात. पंचम स्कंदामध्ये स्थान नावाची लीला सांगितली. सहाव्या स्कंदामध्ये पोषण नावाची लीला सांगितली. सातव्या स्कंदामध्ये उती, वेगवेगळ्या कर्मवासना. अष्टम स्कंदामध्ये मन्वंतर आहे. नवम स्कंदामध्ये ईशानुकथा, म्हणजे भगवंताचे जे काही भक्त होऊन गेले, सूर्यवंशात होऊन गेले, चंद्रवंशात होऊन गेले, आणि मग भगवंताचे अवतार, ईशानुकथा. आणि यानंतर दशम स्कंदात भागवतात लक्षण आलं पुढचं निरोध. निरोध म्हणजे मनाचा निरोध झाला पाहिजे. हे सगळं कशा करताय? मनाचा निरोध करायचा आहे, मन एकाग्र करायचं आहे, मन एका ठिकाणी लावायचं आहे. ह्या अगोदरच्या सगळ्या कथा मन शुद्धी करतायत. शुद्ध असलं तर ते एकाग्र होईल. आणि मग भगवंताचं चरित्र सांगितलं दशम स्कंदामध्ये. हे निरोध करण्याकरता आहे, मनाचा निरोध होतो, त्याच्यामध्ये मन एकाग्र होतं. आणि मग पुढे नुसतं मन एकाग्र करणं हा पुरुषार्थ नाही, मन लीन करणं हा सुद्धा पुरुषार्थ नाही. काय पुरुषार्थ आहे? तत्वज्ञान होणं हे पुरुषार्थ आहे. मन सुद्धा कल्पित आहे. वायामन हे नाव एरवी कल्पनाची सावे, जयाचे ने संगे ब्रह्म जीवदश ब्रह्मभाव, जयाचे ने संगे वस्तुशी. त्या मनाला सुद्धा मनाचा अधिष्ठानाला जाणणं हा पुरुषार्थ सांगितला. आपल्याकडे ध्यान करणं हा पुरुषार्थ सांगितला. ध्यान साधना आहे, मनाचा लय करणं पुरुषार्थ नाही. म्हणून पंचदशीत एक वाक्य मी नेहमी सांगत असतो, ना प्रतिती तयोर बाधा किंतु मिथ्यात्व निश्चय. अप्रतिती हा पुरुषार्थ नाही, आभान हा पुरुषार्थ नाही. मला जग दिसलंच नाही पाहिजे हा पुरुषार्थ नाही. दिसत असताना, सर्व काही असताना हे सगळं मिथ्या आहे अशी दृढ प्रतीती होणं हा पुरुषार्थ आहे. गुरुवरांनी दृष्टांत सांगितला होता त्या याच्यामध्ये किंवा आपलं नेहमीच असतं, मांजर जे आहे ते दूध पिताना डोळे झाकून पिते म्हणतात. ते डोळे झाकून का पिते? तिला वाटतं मी डोळे झाकले म्हणजे मला कोण बघत नाही. माझे डोळे झाकले ना मला कोणी बघत नाही, जगात हे जगत नाहीच आहे. आणि आपल्याला आता कोणाची भीती नाही, आता ब्याप्या निवांत. पण तो शेतकरी बघत असतो ना पित असताना, तेव्हा घरातली बाई बघत असते, येते आणि जोरात रट्टा देते तिला. मग ती म्हणते बाई कुठून आल्या? बाई आहेच ना अगोदर. तू डोळे झाकले म्हणजे बाई संपली का? डोळे झाकलं म्हणजे सृष्टी संपली का? नुसतं ध्यान केलं म्हणजे सृष्टी संपली का? ध्यान ही साधना आहे. परमपुरुषार्थ हे सगळं असताना, सगळं सृष्टी असतानाच सृष्टीचा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जे जे देखनीय सकळ ते स्वप्नीचे मृगजळ,
म्हणून चिंती चरण कमळ बाप रुक्मा देवीवराची. असू द्या. आणि मग हा आश्रय सांगितला शेवट. म्हणून शेवटी दशमस्कंद झाल्यानंतर ज्ञान सांगितलं भगवंताने 11व्या स्कंदामध्ये, आणि 12व्या स्कंदात मग पुढे आणखीन काही कथा सांगितल्या. म्हणून भागवत जे आहे ते महापुराण आहे. तशी 18 महापुराणं व्यास महर्षींनी रचली. कोणते कोणते पुराण आहेत? हा, मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नी पुराण आणि कुस्कम गारुड